उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवरील कथित टिप्पणीवरून राष्ट्रवादी आक्रमक, त्र्यंबकेश्वरमध्ये जोरदार आंदोलन. सुनेत्रा पवारांवरील कथित वक्तव्याचा निषेध. त्र्यंबकेश्वरमध्ये राष्ट्रवादीचं आक्रमक आंदोलन, कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. तहसीलदारांना निवेदन देत कारवाईची मागणी. महिला सन्मानाचा मुद्दा ऐरणीवर. सुनेत्रा पवारांवरील कथित वादग्रस्त टिप्पणीवरून त्र्यंबकेश्वरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देत संबंधित वक्तव्याची दखल घेऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. अजितदादा पवार यांचा गुंगी गुडिया म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांनी उल्लेख केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्त्रियांचा सन्मान करणारा पक्ष आहे आणि सन्माननीय स्वर्गवासी इंदिरा गांधी यांना या ठिकाणी सुद्धा मानतो, अजून मानतो, पुढे म्हणत राहणार. आणि त्याच काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी एक महिलाचा अवमान केला आणि महिलांना गुंगीगुडिया म्हटलं. हा अपमान स्वर्गीय अजितदादा पवार यांचा सुद्धा असून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांचा जाहीर धिक्कार करतो, यानंतर निषेध करतो आणि यानंतर आपले जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय मंजुनाथ साहेब या ठिकाणी बोलताना विनंती त्यांनी बोलावं म्हणून. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हे जे अर्वाच्य भाषेमध्ये शब्द प्रयोग केलेला आहे, या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्राताई पवार यांच्याविषयी खरं तर श्री सन्मान या महाराष्ट्राचं वैभवाचं आपण आचरण बघतो. याच्या चांगल्या आचरणाच्या संस्कारमय महाराष्ट्रामध्ये जर एखाद्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशी खालच्या लेवलची भाषा वापरत असाल तर नुसतं राष्ट्रवादी पक्षच नव्हे, तर महाराष्ट्रातील महिला या सगळ्या वर्तणुकीचा निषेध करत आहे. आणि खऱ्या अर्थाने हे सगळे पडसाद आपण 4 दिवसापासून बघतो आहोत. अतिशय अजितदादांच्या निधनानंतर स्वर्गीय अजितदादा हे महाराष्ट्राचे लाडके नेते होते आणि अचानकच्या जाण्यामुळं ज्यावेळेस एका महाराष्ट्रातील जनतेची मागणी म्हणून सुनेत्राताईंनी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी घेतली आणि सक्षमपणे असं काम करत असताना, संयमीपणाने सामाजिक बांधिलकी ठेवून असं काम करत असताना एखाद्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जर अशा प्रकारची भाषा वापरत असाल तर राष्ट्रवादी नाशिक जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्यांना सुद्धा पुढे धाडा शिकवल्याशिवाय जनता राहणार नाही अशी जनतेकडून अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेब यांनी आपल्या राष्ट्रीय नेत्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्राताई पवार यांच्या विषयी जे वाईट विचार मांडले त्याचा आपण सर्वांनी धिक्कार निषेध केलेला आहे. परंतु गेल्या 40 वर्ष मी काँग्रेसचं काम केलं, पण या काँग्रेसमध्ये अशी संस्कृती नव्हती. ही आता नवीन संस्कृती आली. जे काँग्रेसवाले होते चांगले ते पक्षाला सोडून गेले. ह्या अशा अवलादी या पक्षात आल्यामुळं काँग्रेस पक्ष धुळीस मिळाला आहे आणि यांचे विचार नाहीत. तर एक स्त्री तिच्या अजितदादाच्या जाण्यानं त्या दुःखामध्ये असताना त्यांना असं वाईट बोलणं हे त्यांना शोभलेलं नाही. म्हणून मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं सपकाळांचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना सपकाळ यांनी गुंगी गुडिया असं शब्द बोलून त्यांनी महिलांचा अपमान केला. या हर्षवर्धन सपकाळचं करायचं काय? या हर्षवर्धन सपकाळचं करायचं काय? अमर रहे, अमर रहे अजितदादा, अमर रहे, अमर रहे, अमर रहे अजितदादा, अमर रहे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.